नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मेदू वड्यासाठी ना मी उडदाची डाळ भिजत घातली होती आणि त्याला छान असं मिक्सरला काढून घेतलेलं आहे। जास्त पाणी नका टाकू, थोडं पाणी टाकून आपण जसं मेदू वड्यासाठी ना मिक्सरला काढतो तशाच प्रकारे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरून छान फेटून घ्यायचं हे पीठ, म्हणजे छान असं फ्लफी होईल। तर अशा प्रकारे मी भरपूर वेळा अशा प्रकारे फेटून घेतलेलं आहे। एकदम फ्लफी झालेलं आहे हे मेदू वड्याचं पीठ। आता आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये काही मसाले। तर इथे मी ना कोथिंबीर बारीक कट करून घेतली होती, ती टाकून घेतली आहे। त्याच्यानंतर इथे बारीक कट करून मिरची सुद्धा घेतली आहे, ती टाकून घेतली आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। तुम्ही इथे जिरे सुद्धा टाकू शकता, आवडेल ते भाज्या सुद्धा टाकू शकता, काहीच हरकत नाही। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं हे एकत्र झालं पाहिजे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे कोळपाट घ्यायचा आहे। कोळपाटानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे एक पॉलिथिन घ्यायचा आहे। त्या पॉलिथिनला तेल लावून घ्यायचं आहे आणि तुमच्या हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे मेदू वड्याचं पीठ आहे हाताला चिकटणार नाही आणि थापायला आपल्याला म्हणजे हातासोबत वर उचलणार नाही, म्हणून आपल्याला हाताला पाणी लावायचं आहे। थोड्या वेळाने हाताला पाणी लावा। तर थोडंसं आपल्याला ह्याच्यातलं पीठ घ्यायचं आहे, जेवढा आपण मेदू वडा बनवतो ना जेवढ्या पिठाचा तेवढं घ्यायचं आहे। अशा प्रकारे हाताला पाणी लावायचं आहे आणि छान हे थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर गोल असं थापण्याचा प्रयत्न करा आणि थोडं पुरी साईजचा आकार देण्याचा प्रयत्न करा। अशा प्रकारे थापून मी गोल आणि पुरीसारखा आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे, आणि मधून आपल्याला होल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे, जे मेदू वड्याला आपण करतो ना तसाच। आता आपल्याला घ्यायचं आहे हातावर हे, आणि खालून तेल लावलं होतं आणि पॉलिथिन असल्यामुळे ना हे पटकन निघून जातं। आता गरम तेलामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे। मी अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं, जास्तही गरम नाही आणि जास्तही थंड नाही आहे, मध्यम तेल तापलेलं आहे। आता आपल्याला हे टाकायचं आहे। 2 मिनटं ह्याला छान तळू द्या। 2 मिनटानंतर आपल्याला हे पलटवून टाकायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घ्यायचं आहे। तर हे खानदेशी वडे सुद्धा म्हणतात, खानदेशमध्ये असे वडे करतात, मेदू वडे करत नाहीत। तर तुम्ही असे प्रकारे एकदा नक्की करा। आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे, मुलांना सुट्ट्या लागतात आणि काय खावं हे सुचत नाही, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। एकदम चटपटीत, मुलांना आवडणारी आहे आणि झटपट होणारी आहे। तर अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर थोडंसं तेल लावायचं किंवा पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला। मी तेल लावून घेते पॉलिथिनला, म्हणजे लवकर निघेल। थोडंसं आपल्याला अशा प्रकारे पीठ घ्यायचं आहे। हाताला पाणी लावून घ्या, म्हणजे हे मेदू वड्याचं पीठ थोडंसं चिकट असतं आणि हाताला चिकटून बसतं, आणि थोड्या वेळाने अशा प्रकारे पाण्यात हात बुडवत चला, म्हणजे तुमच्या हाताला हे चिकटणार नाही आणि छान असं गोल आकारामध्ये आपण थापून घेऊ। तर अशा प्रकारे मी थापून घेतलेलं आहे। मधून अजून एक आपल्याला होल करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जे राहिलेले आहेत ते सुद्धा बनवून घ्यायचे आहेत। थोड्याच वेळामध्ये भरपूर सारे बनवणं होतात। तर इथे हे सुद्धा मी बनवून घेतलेलं आहे। गरम तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे सुद्धा मस्त कुरकुरीत कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत ते सुद्धा मी सगळे बनवून घेतलेले आहेत इथे, आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत। बिलकुल तेलकट वगैरे झालेले नाही आहेत, एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत। त्याच्यामधले मी तुम्हाला 2चं बनवून दाखवणार आहे। पहिल्यांदा प्लेटमध्ये आपल्याला अशा प्रकारे हे 2 घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर एकाला आपल्याला दही लावून घ्यायचे आहे। हे दही आहे, याला छान फेटून घ्यायचे आपल्याला, आणि अशा प्रकारे दही आपल्याला लावून घ्यायचे। दोन्हीलाही आपल्याला दही लावून घ्यायचे, दोन्ही वड्यांना। तर अशा प्रकारे मी दोन्ही वड्यांना दही लावून घेतलेलं आहे इथे, आणि दही लावल्यानंतर ना हे एकावर एक ठेवायचं आहे। तर खालच्याला आणि वरच्याला दोन्हीलाही लावून घेतले। वरून ग्रीन चटणी टाकून घ्यायचे, जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर भरपूर सारे मी लावून घेतलेली आहे। वरून आपल्याला इमलीची खट्टी मिठी चटणीसुद्धा लावून घ्यायची, एकदम छान अशी चटपटीत चव येते। भरपूर सारा कांदा टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला, आणि कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे, एकदम चटपटीत चव येते। तर इथे चाट मसालासुद्धा मी थोडासा स्प्रेड केलेला आहे, आणि भरपूर सारा शेवसुद्धा टाकून घ्यायचा आहे। आपली ही चाटची रेसिपी रेडी आहे। तुम्ही चाटचा वडा म्हणू शकता, खायला अप्रतिम लागतो। नक्की ट्राय करा ह्या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी। आणि दही हे आपल्या शरीरासाठी थंडावा देतं, दहीसुद्धा आहे याच्यामध्ये। वरून चाट मसाला आणि लाल तिखट स्प्रेड केलेला आहे। नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसाठी ही युनिक रेसिपी। कधीच ट्राय केली नसेल तर एकदा माझ्या म्हणण्यानुसार ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी। आणि एकदा बनवल्यानंतर ना तुम्ही सारखं नक्की बनवाल, ही गॅरंटी देते। दिसायला तितकीच सुंदर दिसते आणि खायला तितकीच टेस्टी आहे। तर नक्की ट्राय करा। आणि हे ना एकदम सॉफ्टली कटसुद्धा होतं, जास्त आपल्याला प्रेस करायची सुद्धा गरज नाही आहे। पाहू शकता एकदम सॉफ्टली कट होतं आणि खायला मस्त लागतं।
नक्की ट्राय करा. भरपूर वेळा तुम्ही वडे वगैरे खाल्ले असतील. अशा प्रकारे जर एकदाही रेसिपी नसेल ट्राय केली तर नक्की माझ्या म्हणण्यानुसार ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कोणी जर तुम्ही ट्राय केला असाल तर प्लीज रिव्ह्यू कमेंटमध्ये द्या आणि माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. आणि नक्की माझ्या म्हणण्यानुसार एकदा ट्राय करा आणि जाता जाता प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.